दुसरीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष संपत नाहीये। संयुक्त राष्ट्रांनी युद्धबंदीचं आवाहन केल्यानंतर देखील इस्रायलने हल्ले सुरूच ठेवलेत। अशातच अमेरिकेतल्या सोशल मीडियात काही व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत। यात इस्रायली संरक्षण दल अर्थात IDFने काही पॅलेस्टिनी पुरुष आणि मुलांना विवस्त्र केल्याचं दिसतंय। या व्हिडिओमुळे युरोपात खळबळ उडाली आहे। पॅलेस्टिनी नागरिकांना केलं विवस्त्र। अमेरिकेतल्या सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल। इस्रायल आरोपीच्या पिंजऱ्यात। इस्रायलने हमास विरोधात पुकारलेला लढा संपत आलाय असं वाटत असलं तरी हे युद्ध थांबेल असं चित्र सध्या तरी दिसत नाही। इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टी पुरती बेचिराग झालीय। हे कमी होतं म्हणून की काय, आता पॅलेस्टिनी नागरिकांचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय। या व्हिडिओजनी अमेरिकेतल्या सोशल मीडियात खळबळ उडून दिली आहे। यात IDF अर्थात इस्रायल संरक्षण दलाचे सैनिक पॅलेस्टिनींना विवस्त्र करून स्टेडियममध्ये बसवताना दिसतायत। पाठीमागे हात बांधलेले अर्धनग्न अवस्थेतील हे लोक सुटकेसाठी याचना करतायत। यात 2 लहान मुलांचाही समावेश आहे। हा व्हिडिओ गाझामधल्या यार्मुक स्टेडियमचा असल्याचं सांगण्यात येतंय। मात्र पॅलेस्टिनी नागरिकांवर कोणताही अत्याचार केला नाही असा दावा IDFने केलाय। या लोकांकडे शस्त्र किंवा स्फोटकं नाहीत याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी त्यांचे कपडे काढून टाकले होते। असं असलं तरी नागरिकांना अशा प्रकारची वागणूक देणं कितपत योग्य आहे असा सवाल करत युरोपातल्या सामाजिक संघटनांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। 7 ऑक्टोबर पासून इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली, जे अद्यापही सुरूच आहे। या संघर्षात आतापर्यंत 22,000 लोकांचा बळी गेलाय। त्यात 8,000 लहान मुलं आणि 6,500 महिला आहेत। नोव्हेंबरमध्ये 7 दिवसांचा युद्धविराम झाला। त्यात हमासने 100 तर इस्रायलने 240 पॅलेस्टिनींची सुटका केली। आता युद्ध संपावं यासाठी इजिप्त आणि कतारकडून संयुक्तरित्या प्रयत्न केले जात आहेत। मात्र हमासने केलेली सुरुवात इस्रायलच्या इतकी जिव्हारी लागली आहे की पॅलेस्टाईनला कायमची अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे। मात्र या युद्धानं दोन्ही देशांचं अतोनात नुकसान केलंय याचाही विचार इस्रायलने करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।